रुपेश आमदार सज्जन करून रुपेश आमदार तुम्ही नाव अध्यक्ष बरं का तुमचं नाव पद सांगा आणि फक्त एक वर्डिंग पहिली करतो केले का सांगा सिद्धार्थ बुद्धोलिया हडपसरगाव या ठिकाणी आदरणीय आमचे राम सरोवरजी हे महाराष्ट्र एम्प्लॉईजचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचे सहसंपादक ॲडव्होकेट पी.डी. दहिंजे आणि आमचे सहकारी या ठिकाणी आलेले तर यांची आम्ही या ठिकाणी ओळख करून घेत आहोत. तरी आदरणीय आयुष्यमान यांनी आपली नाव आणि पद सांगावं. मी रुपेश आमदार सिद्धार्थ बुद्धोलिया हडपसर सिद्धार्थ बुद्धोलिया समितीचा विद्यमान अध्यक्ष आहे. व्यवस्थापन आमच्याकडे आहे. समितीच्या मार्फत व्यवस्थापन पाहिलं जातं. या विहारामध्ये सुसज्ज असं ग्रंथालय आणि अभ्यासिका आहे. या अभ्यासिकेमध्ये परिसरातील सर्व विद्यार्थी या ठिकाणी येऊन अभ्यास करून आपलं करिअर घडवत आहेत आणि त्यांना ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. मी संजय करून मी राम सरोवर लेखक कवी गायक मी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन सरचिटणीस महाराष्ट्र राज्य. या ठिकाणी सिद्धार्थ बुद्धोलिया हडपसरगाव इथे या लायब्ररीत आम्ही आज सगळे या लायब्ररीचा जो विद्यार्थ्यांना इथं मार्गदर्शनासाठी उपयोग होत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मी तानाजी नामदेव वाघमारे कलवड वस्ती लोहगाव रोड पुणे इथे राहत असून मी आमच्या वस्तीतले जे काही सिद्धार्थ बुद्धविहार आहे त्या बुद्धविहारामध्ये प्रवक्ता आहे. आमच्या बुद्धांचा जो परिसर आहे आमच्या विहाराचा 22 गुंठ्याचा असून तिथंही मोठं वाचनालय आहे. सांस्कृतिक कार्यक्रम भरपूर होत असतात अशी आमची ओळख. ॲडव्होकेट भगवान दामोदर दहिंजे मी भारतीय बौद्ध महासभा माळशिरस तालुका सहसचिव होतो. माजी सचिव माजी तालुका अध्यक्ष आणि या ठिकाणी मला जी येण्याची संधी मिळाली ते आदरणीय राम सरोवर यांच्यामुळे तर त्यांना धन्यवाद देतो आणि या कार्यकारिणीला धन्यवाद देतो की यांचं जे कार्य आहे ते एकदम उत्तम प्रकारे आहे. तर या ठिकाणी मी जाता जाता यांना 101 रुपये देणगी देऊन जात आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जय भीम. मी स्मिता रमेश मोरे हडपसरगाव या ठिकाणी हे वाचनालय पाहिलं अत्यंत आनंद झाला. येणाऱ्या तरुण पिढीला या वाचनालयाचा खूप उपयोग होईल यासाठी त्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन. मी आहे संजय मोरे आणि मी राहणार हडपसर सध्या गोंधळनगर. पहिल्यांदाच आलो या विहारामध्ये आणि लायब्ररीकडून मला खूपच आनंद झाला आहे. पुस्तक मला असं वाटतं की आता इथे येऊन कधीतरी काही पुस्तकं वाचावीत आणि कारण बरीचशी अशी पुस्तकं आहेत जी वाचलेली नाही आहेत. कधीतरी वाचली आहेत पण ते अजून काही अशी पुस्तकं आहेत ज्यांना असं वाटतं वाचावं त्यातून जे ज्ञान आत्मसात होईल ते खरंच आपल्या जीवनासाठी उपयोगी राहील.